नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची रेसिपी काय बनवणार आहे, इथे रेसिपीमध्ये दाखवणारच आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. तर मंडळी, मी आज बनवणार आहे कोळंबी रस्सा. तर त्यासाठी मी इथे काही कोळंबी घेतलेली आहे आणि आता कैरा यायला सुरुवात झालेली आहे मंडळी. कैरा घातलेली ही जी कोळंबी आहे अतिशय छान लागते. हे बघा, मीडियम साईजची कैरी आहे. तर मी स्वच्छ ही कोळंबी धुवून घेतली आणि काही कोळंबीची मी साल काढते, काहीची काढत नाही. तर काही कोळंबींची मी काढलेली आहे. तर ह्याला हळद, हिंग आणि थोडंसं मीठ लावून मी ह्याला एक अर्धा तासभर बाजूला झाकून ठेवलेलं होतं. तर ह्याचा रस्सा छान होतो. तर कैरी जर तुमच्याकडे मिळत असेल तर कोळंबीच्या रस्स्यामध्ये कैरी नक्की टाकून बघा, अतिशय छान टेस्ट लागते. पातेलं गरम झालेलं आहे. आपल्याला 2 ते 3 टीस्पून तेल गरम करायचं आहे. पातेलं गरम झालेले मंडळी. 2 ते 3 टीस्पून मी तेल इथे गरम करत ठेवलेलं आहे. वाटण आपलं तयारच आहे. वाटणाची रेसिपी माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे. व्हेज नॉनव्हेज पदार्थांसाठी, करीसाठी जे मसाला मी वापरते तर त्या संपूर्ण मसाल्याची रेसिपी मी चॅनलवरती दिलेली आहे. तुम्ही जरूर बघू शकता. वाटण इथे मी तयार करून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित आपल्याला गरम करायचं आहे. तर मंडळी, आमच्याकडे कोळंबीच्या रस्स्यामध्ये बटाटा आवडतो. ते एक मिडियम साईजचा बटाटा बघा, मी स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेला आहे. तेल गरम झालेलं आहे. तर आता सगळ्यात आधी मला घालायचा आहे बटाटा. तेलामध्ये बटाटा व्यवस्थित मला परतून घ्यायचा आहे. चिमटीभर मी फक्त मीठ घालते, बटाट्याला चव चांगली येते. मंडळी, हे बघा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आहेत सालीसकट. तर त्या मला इथे ठेचून आणि या बटाट्यामध्ये घालायच्या आहेत. बटाट्याचा कलर बघा मस्त बदललेला आहे. बटाट्याचा कलर छान बदललेला आहे. यामध्ये आपल्याला घालायचा आहे आंबा आणि कोळंबी. कोळंबीचा कलर बघा एकदम बदलतो. एकदम लालबुंद कोळंबी झालेली आहे. हार्डली फक्त 1 मिनिट भर मंडळी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. जास्त वेळ परतवण्याची गरज नाही. मंडळी, 1 मिनिट झालेलं आहे. हे बघा, मोठे 2 चमचे इथे मी हे वाटण या कोळंबीमध्ये घातलेलं आहे. त्या वाटणासोबत 1 ते 2 मिनिट फक्त आपल्याला ही कोळंबी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. थोडीशी घालणार आहे हळद. अगोदर हळद मी घातलेलीच होती. अर्धा टीस्पून घालणार आहे लाल मिरची पावडर आणि 1 टीस्पून घालायचा आहे मला इथे रस्सा भाजीचा मसाला. आता घालायचं आहे आपल्याला इथे कोमट पाणी. गरम पाणी करून ठेवायचंय बाजूला आणि गरम पाण्याचाच वापर आपल्याला इथे करायचा आहे. तर तुम्हाला जसं हे पाहिजे असेल घट्ट किंवा पातळ त्या पद्धतीने तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे. कोळंबीचा रस्सा पातळ चांगला लागतो म्हणून मी इथे एवढ्या प्रमाणामध्ये पाणी घातलेलं आहे. खूपही पातळ नाही आणि खूपही घट्ट नाही. चवीपुरतं घालणार आहे मीठ. मंडळी, इथे आपली कोळंबी करी तयार झालेली आहे. मंडळी, या पद्धतीने कोळंबी करी आंबा घालून करून बघा. तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडणार आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. अशी करी करून बघा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय.